नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत अनएम्प्लॉयमेंट किंवा बेरोजगारीबाबत. एकंदरच जी सिच्युएशन आपल्यासमोर आहे कोविड-19मुळे, त्याच्यामुळे भारतामधल्या अनऑर्गनाइज सेक्टर ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणावर अफेक्ट झालेला आहे आणि येत्या काळामध्ये जागतिक स्तरावर पण सर्वदूर तुम्हाला बेरोजगारी दिसणार आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची न्यूज जर तुम्ही बघितली, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते सायमल्टेनियसली तुम्ही फॉलो करा. आता ह्या न्यूज आहेत बघा की लॉकडाऊनमुळे अनएम्प्लॉयमेंट आणि जॉब लॉसेस इनफॉर्मल इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. तर ते याच्यामध्ये दिलेलं. त्यानंतर ही दुसरी आहे बघा, द प्रिंटची न्यूज आहे. द इंडिया लॉस्ट मोर जॉब्स ड्यू टू कोरोना व्हायरस लॉकडाऊन दॅन US डिड ड्युरिंग डिप्रेशन. म्हणजे द ग्रेट डिप्रेशन, मी त्याचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की बघा, महामंदी काय असते. तर त्या काळात US जेवढे जॉब गेले होते त्याच्यापेक्षा जास्त जॉब इंडियामध्ये जाणार आहेत. तर हे पण याच्यामध्ये द प्रिंटनी म्हटलेलं आहे. ILOचे पण आपण रेफरन्सेस बघितले होते. आणि दुसरी एक करंटची न्यूज जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, 2017-18 इंडियाची अनएम्प्लॉयमेंट जवळपास 6.1% आहे. त्याच्यामध्ये रुरल इंडियाचा विचार करता ती 5.3% आणि अर्बनचा विचार करता 7.8% आहे. आणि जवळपास ही जी अनएम्प्लॉयमेंट आहे ती 45 वर्षातली सर्वात जास्त आहे. ओके, मागच्या 45 वर्षाचा विचार करता. आणि हे न्यूजमध्ये होतं, करंटमधला हा खूप महत्त्वाचा एक सिनॅरिओ होता की ज्या बेसिसवर आपल्याला विचारलं जाऊ शकतं की बेरोजगारी काय असते, बेरोजगारीचे प्रकार कुठले असतात वगैरे वगैरे. त्याच्यानंतर 2018 जे जॉब गेलेले आहेत इंडियामध्ये, त्याचा जर तुम्ही विचार केला तर हे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा हा स्टॅटिस्टिक्स आहे, जिच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की रुरलमध्ये जास्तीचे जॉब गेलेले आहेत ॲज कम्पेअर टू अर्बन. सो रुरल एरियामध्ये जास्त गेलेले आहेत, अर्बन एरियाच्या कम्पॅरिझनमध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जॉब गेलेले आहेत. आणि इन केस ऑफ वुमेन्स, महिलांच्या बेरोजगारीबद्दल जर विचार केला तर अर्बन आणि रुरल या दोघांचा विचार करता अर्बन एरियामध्ये कमी गेलेले आहेत इन केस ऑफ रुरल एरिया. तर रुरलमध्ये महिलांचे जॉब हे जास्त प्रमाणावर गेलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता की जवळपास 6.5 मिलियन, तर एवढे जॉब सगळे रुरलमध्ये महिलांचे गेलेले आहेत. तर ह्या सगळ्या याचा विचार करता आपण बेरोजगारी हा कन्सेप्ट समजून घेऊयात. अनएम्प्लॉयमेंट काय असते, बेरोजगारी म्हणजे काय, की ज्या वेळेस एखादी व्यक्ती काम शोधत असते आणि त्याला काम मिळत नाही, त्याला बेरोजगारी असं म्हणतात. ओके, सो हे एक खूपच सरळ गणित आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखाद्या इकॉनॉमीची हेल्थ कशी आहे, एखादी इकॉनॉमी कशी आहे हे बघण्याचं सगळ्यात बेसिक साधन म्हणजे तिच्यात अनएम्प्लॉयमेंट किती आहे हे असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अनएम्प्लॉयमेंट रेट जो असतो तो बघितला जातो आणि त्या बेसिसवर त्या इकॉनॉमीची भविष्य किंवा त्या इकॉनॉमीचं नेमकं एक सिनॅरिओ समोर राहतो. आणि अनएम्प्लॉयमेंट रेट जो असतो तो तुम्ही असा काढू शकता. अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे काय, की ज्या लोकांना काम नाही आहे असे बेरोजगार वर्कर जे आहेत आणि टोटल लेबर फोर्स किती आहे त्या देशाची इंटू 100, याला अनएम्प्लॉयमेंट रेट असं म्हटलं जातं. हिच्यामध्ये दुसरा पण एक सरळ आहे की जसा हा अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तर तिच्यामध्ये दुसरी एक गोष्ट येते, ती म्हणजे नंबर ऑफ अनएम्प्लॉयड. तर हे पण असतं की नंबर ऑफ अनएम्प्लॉयड हे सरळ असतं की लेबर फोर्स मायनस वर्क फोर्स इज इक्वल टू नंबर ऑफ अनएम्प्लॉयड पर्सन इन दॅट इकॉनॉमी. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन यांनी 3 महत्त्वाचे क्रायटेरियाज दिलेले आहेत की या स्टेटस दिलेले आहेत इंडिव्हिज्युअलचे. म्हणजे एखादी व्यक्ती काम करते, वर्किंग आहे, तर ती एम्प्लॉयड म्हटली जाते. एखादी व्यक्ती जी आहे की ती काम शोधते, अनएम्प्लॉयड आहे, काम पाहिजे पण काम मिळत नाही. आणि एक कॅटेगरी असते नायदर सिकिंग नॉर अवेलेबल फॉर वर्क, म्हणजे ते कामही शोधत नाही आणि त्यांना जर कोणी म्हटलं की असा जॉब आहे करतो का, तर ते म्हणतात नाही, निवांत, कारण आपल्या आजोबाची 500 एकर जमीन आहे. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय येतं की हे ज्या पहिल्या 2 क्रायटेरियाज आहेत की काम करणारी व्यक्ती आणि काम शोधणारी व्यक्ती, तर हे दोघं लेबर फोर्सचा पार्ट असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही जी व्यक्ती आहे पहिली, ती वर्क फोर्सचा पार्ट आहे. तर हे समजून घ्या, ती ॲक्च्युअल काम करते तर ते वर्क फोर्स आहे. या व्यक्तीला दुसऱ्या केसमध्ये जॉब मिळत नाही आहे, तो अनएम्प्लॉयड आहे, तर तो लेबर फोर्सचा पार्ट आहे पण तो वर्क फोर्स नाही आहे. तर ते एक लक्षात ठेवा, कारण त्याच्याकडे कामच नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता टाईप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया. भारतामध्ये बेरोजगारीच्या वेगवेगळ्या टाईप्स आहेत, तर त्या आपण समजून घेऊयात. तिच्यातली सगळ्यात पहिली जी आहे
ती म्हणजे डिस्गस्ट अनएम्प्लॉयमेंट. आता याच्यावर प्रश्न ऑलरेडी विचारून झालेले आहेत, UPSC असू देत, MPSC असू देत, कॉमन टॉपिक आहे आणि बऱ्याचदा प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं डिस्गस्ट अनएम्प्लॉयमेंट जी असते तर ही मोस्ट प्रोबेबली तुम्हाला ॲग्रिकल्चर याच्यामध्ये किंवा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये बघायला मिळते. आता याच्यामध्ये काय असतं की याचं मार्जिनल जे प्रोडक्ट असतं ते झिरो असतं. तर हे लक्षात ठेवायचं इथं की मार्जिनल प्रोडक्ट हे झिरो असतं. याचं मार्जिनल प्रोडक्ट इज इक्वल टू झिरो. ओके, असा प्रश्न UPSC प्रिलिम्सने एकदा विचारलेला आहे. आता हे मार्जिनल प्रोडक्ट झिरो का असतं ते तुम्हाला सांगतो, म्हणजे हे शेती आणि ते सगळंच डिस्गस्ट एम्प्लॉयमेंट लक्षात येईल. आता फॉर एक्झाम्पल हे एक शेत आहे, या शेतामध्ये घरातले 4 लोक काम करतात, बरोबर, आणि तिच्यामधून ते 10 पोती गहू त्यांना मिळतो, बरोबर, 1 वर्ष जे त्यांनी काम केलेलं आहे तिच्यात. आता काय होतं, लॉकडाऊन आहे, लॉकडाऊनमुळे ह्याच घरातली एक व्यक्ती जी पुण्यामध्ये काम करत होती ती आता गावी गेलेली आहे आणि ती पण यांच्याबरोबर ह्या शेतामध्ये काम करायला लागली. आता टोटल 5 लोक या शेतात काम करतायत आणि जर त्या केसमध्ये परत 10च पोती गहू झाला तर याचा अर्थ काय झाला की ही एक व्यक्तीच्या जी ॲड झाली होती त्याच्यामुळे त्या प्रोडक्टमध्ये विशेष काही फरक पडलेला नाही आहे. जे आधीचं होतं तेच होतं, म्हणजे मार्जिनल प्रोडक्ट काय आहे, झिरो आहे, हे ह्या केसमध्ये होतं. आणि शेतीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर होतं, बेरोजगारी असते, मग तेवढ्याच हिच्यात बरेच लोक जॉब करतात, विशेष तिच्यातून उत्पन्न वाढत नाही. तर डिस्गस्ट अनएम्प्लॉयमेंट ही तुम्हाला अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये बघायला मिळेल. सीझनल अनएम्प्लॉयमेंट. आता सीझनल अनएम्प्लॉयमेंट जी असते की सीझन्स ऑफ द इयर जर तुम्ही बघितलं, मग फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर. आता ॲग्रिकल्चरच्या ह्याच्यात काय आहे, आता मॉन्सून आणि त्या सगळ्या गोष्टी आल्या, शेतीची कामं सुरू झाली की ती होणार, पण आताचा जो मधला जरा फेज असतो तिच्यामध्ये शेतीची कामं नसतात. तर सीझनल अनएम्प्लॉयमेंट हे प्रकरण असतं की एखादा पर्टिक्युलर सीझन आला की त्याच्यानुसार ते काम राहील, नंतरच्या काळात ते काम नसणार आहे. म्हणून असे काही लोक असतात की सीझननुसार काम करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कलिंगडचा सीझन आहे, ते कलिंगड विकतील. ओके, जर एखाद्याने ठरवलं की कलिंगडच विकायचे तर त्यालाच तेवढा स्कोप आहे. पण काही लोक काय करतात, मग जसं जसं असतं नंतरच्या काळामध्ये वेगळं प्रोडक्ट विकलं, नंतरच्या काळात वेगळं प्रोडक्ट विकलं, असं पण करू शकतात. पण सीझनल अनएम्प्लॉयमेंट अशी असते की जी मोस्ट प्रॉब्ली ॲग्रिकल्चर लेबर्समध्ये तुम्ही भारतात बघू शकता की सीझन्सनुसार ते सगळं काम असतं. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. आता स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल मिसमॅच होतं कशामध्ये, जे जॉब्स अवेलेबल आहेत ते आणि स्किल ज्या वर्कर्समध्ये अवेलेबल आहेत त्याला स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणतात. ड्यू टू बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी असं होतं की म्हणजे फॉर एक्झाम्पल आधीच्या काळात टायपिंगचे मशीन होते, नंतरच्या काळामध्ये संगणक आला, कॉम्प्युटर आलं आणि ते वर्क होत नाही आहे आता, कारण टायपिंग करणाऱ्या व्यक्तीला ती टेक्नॉलॉजी एवढी फ्रेंडली नाही आहे आणि आता त्याच्यामुळे त्यांचा जॉब जाऊ शकतो किंवा त्यांच्याकडे ते स्किलच नसतं आणि त्याच्यामुळे होतं. पुअर एज्युकेशन सिस्टीममुळे अशा गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्या लोकांना ते स्किल पण देता येत नाही आपल्याला. तर हे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट होते. अनएम्प्लॉयमेंट हे आहे की जे स्किल पाहिजे ते अवेलेबल नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट. सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट काय असतं की फॉर एक्झाम्पल रेसेशन आलेलं आहे किंवा डिक्लाईन झालेलं आहे इकॉनॉमिक ग्रोथ, जसं फॉर एक्झाम्पल कोविड-19 एक तर स्ट्रक्चर याच्यामध्ये असं होऊ शकतं की सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट आहे, आता रेसेशन आणि त्या सगळ्या गोष्टी येणार तर अनएम्प्लॉयमेंट येऊ शकते. त्याच्यानंतर सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट फिगर जर तुम्ही बघितला तर इंडियाच्या निग्लिजिबल आहे. तर त्याचं मेजर रिझन असं आहे की हे मोठ्या प्रमाणावर कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी ज्या असतात, भांडवलशाहीवर आधारित असणारे जे काही अर्थव्यवस्था आहे तिच्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट बघायला मिळतं. आता US मध्ये जी परिस्थिती आहे तर ते तुम्ही बघू शकता की हे सगळं मोठ्या प्रमाणावर जे काही इंडस्ट्रीज आणि त्या सगळ्या गोष्टी तर कोलॅप्स होणार. तर मग किंवा युरोपियन याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी बघू शकता की कॅपिटलिस्टिक जे आहे तर तिच्यात सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट तुम्हाला बघायला मिळू शकतं. टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट. आता हे जरा स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटशीच जोडलेलं आहे. टेक्नॉलॉजी चेंज झाल्यामुळे जॉब लॉस होतो तर तो टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंटमध्ये जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मोस्ट प्रॉबली इंडियामध्ये म्हणजे ऑटोमेशन जे झालेलं आहे नंतरच्या काळामध्ये, सगळं कॉम्प्युटर यायला लागले आणि गोष्टी जेवढ्या ऑटोमेटेड होतील त्या केसमध्ये जॉब बऱ्याच लोकांचे जातात. सो टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे ज्या ठिकाणी 4 लोक आधी लागत होते तिथं आता एकच व्यक्ती लागते. बघा स्ट्रक्चरलमध्ये एक गोष्ट वेगळी आहे की तिथं काय आहे की जे स्किल लागतंय ते तुमच्याकडे नाही आहे म्हणून तुम्हाला घरी जावं लागतंय. पण इथं काय होतं की टेक्नॉलॉजीमुळेच 4 लोकांचं काम एका व्यक्तीवरच होऊन जातं आणि त्याच्यामुळे पण जॉब जातो. त्याच्यामुळे ऑटोमेशन नावाची जी गोष्ट आहे ती टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंटसाठी इम्पॉर्टंट ठरते.
फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, की एखादी व्यक्ती जॉब सर्च करते आणि त्याच्यामुळे त्याचा जो पहिला जॉब आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ती व्यक्ती आधी ए कंपनीमध्ये जॉब करत होती, त्याच्यानंतर ती जॉब शोधायला लागली, तर त्यातला नंतरच्या काळात समजा 2 महिन्यांनी बी कंपनीमध्ये जॉब भेटलेला आहे, तर हा मधला जो 2 महिन्याचा काळ होता तर ती व्यक्ती जॉबलेस होती, तर याला काय म्हणणार आपण, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. पण हिच्यामुळे आता काय होतं की बऱ्याच हिच्यामध्ये जोपर्यंत दुसरा जॉब मिळत नाही तोपर्यंत पहिला जॉब काही लोक सोडत नाही. म्हणजे आता शिफ्टिंग जे असतं जॉबचं, तर आय टी आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या गोष्टी असतात की तुम्हाला चांगलं पॅकेज, चांगल्या गोष्टी ज्या असतात, तर तिच्यामध्ये हे असतं. हे व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट असते ही, कारण ती व्यक्ती स्वतः जॉब चेंज करणार असते, शिफ्ट करणार असते. तिच्यामुळे ही एक गोष्ट महत्त्वाची आहे, तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर वल्नरेबल अनएम्प्लॉयमेंट. आता वल्नरेबल अनएम्प्लॉयमेंट भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. हे मेन टाईप ऑफ अनएम्प्लॉयमेंट आहे इन केस ऑफ इंडिया. वल्नरेबल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, लोक जे काम करतात ते इनफॉर्मल सेक्टरमध्ये काम करतात, त्यांच्याकडे कुठला जॉब कॉन्ट्रॅक्ट नसतो, त्याच्यासाठी कुठलं लिगल प्रोटेक्शन नसतं आणि ते अनएम्प्लॉयड असतात, कारण त्यांचं जे काही वर्क असतं त्याचं रेकॉर्ड कधी मेंटेन केलं जात नाही. सो इट इज अ वल्नरेबल अनएम्प्लॉयमेंट आणि हे खूप इंडियाच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक आहे. सो हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. ओके, इनफॉर्मल सेक्टर आणि त्या सगळ्या गोष्टींकरता. त्याच्यानंतर एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट. आता एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट काय असते, की एखादी व्यक्ती एज्युकेटेड आहे, स्किल्ड आहे, पण त्याला जॉब मिळत नाही त्याच्या क्वालिफिकेशनच्या हिशोबाने. ह्या व्हिडिओचं जे थंबनेल आहे बघा, तिच्यामध्ये टोप्या वगैरे घातलेल्या आहेत, ग्रॅज्युएशन वगैरे हातात, आणि ते जॉबसाठी धडपडत आहे. सो हे एक महत्त्वाचं आहे की बऱ्याचदा म्हणजे एखादी व्यक्ती ती MSc वगैरे ती झालेली आहे आणि ती व्यक्ती एखादा क्लर्कचा जॉब करते, तर हे म्हणजे त्याला क्लर्कचा जॉब ऑफर केला तुम्ही, तर ते ॲक्च्युली एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट आहे. कारण ते MSc वाला नाही म्हणणार की बाबा नको, माझं एज्युकेशन MSc आहे, मला प्रोफेसरचा जॉब पाहिजे, कंपनीत रिसर्चसाठी जॉब पाहिजे. ओपन अनएम्प्लॉयमेंट. आता ही ओपन अनएम्प्लॉयमेंट काय असते, की जे लेबर्स असतात त्यांना कामच मिळत नाही आणि त्याच्यामुळे कुठलंही काम मिळत नाही आणि याला ओपन अनएम्प्लॉयमेंट म्हणतात. आता हे जे आहे की एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट, स्किल्ड लेबर अनएम्प्लॉयमेंट, हे सगळं ओपन अनएम्प्लॉयमेंटच्या अंडर येतं. म्हणजे तुम्ही जॉब शोधताय पण तुम्हाला जॉब मिळत नाही. मायग्रेशन जे होतं, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं रुरलमधून अर्बन एरियामध्ये, तर हे इंडियामध्ये बघायला मिळतं. आणि हे कशासाठी आहे, ओपन अनएम्प्लॉयमेंट. कारण त्यांना जर गावात काम मिळालं असतं ते तिथंच थांबले असतात, त्यांना तिथं काम मिळत नाही आणि ते इथं शहरांमध्ये येतात. तर हे ओपन अनएम्प्लॉयमेंटमुळे होतं. कुठल्याही पद्धतीचं काम जर भेटलं तर व्यक्ती थांबली असती तिथं. आज तुमच्या समोर जे सगळं नॉर्थमधून तो मोठा मायग्रेशनचा लोंढा समोर दिसतोय, जे 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की ती सगळी लोक जमली होती वगैरे वगैरे, आणि कितीतरी लोक तुम्ही बघितली असतील की ते चालत जात आहेत, टँकरमधून जात आहेत, लपून जात आहेत. ही एवढे मोठे मायग्रंट जे आहेत ते सगळं ओपन अनएम्प्लॉयमेंटमुळं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे अंडर अनएम्प्लॉयमेंट. अंडर म्हणजे ते आत्ता तुम्हाला जे सांगितलं होतं ते, की मॅनपॉवर जी असते ती अंडर युटिलाइज्ड होते टाईम अँड स्किलच्या याच्यामध्ये. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगवाला क्लर्कचा जॉब करतो आहे, ओके, ऑफिस असिस्टंटचा जॉब करतोय, तर असं बऱ्याचदा होतं. तर हे अंडर युटिलायझेशन ऑफ मॅन पॉवर आहे, अंडर एम्प्लॉयमेंट. जे वरती एक्झाम्पल दिलं होतं, म्हणजे MSc वाल्याला क्लर्कचा जॉब जर तो करायला लागला तर दॅट इज अंडर एम्प्लॉयमेंट. तर हे एक लक्षात ठेवा आणि हे महत्त्वाचं आहे. तर ते क्वालिफिकेशननुसार गोष्टी पाहिजे. व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट हा जो प्रकार असतो, की ही जी लोकं असतात ही स्वतःहून ना कामासाठी अवेलेबल असतात, ते स्वतः कुठलाही जॉब शोधत नाहीत, ते निवांत मज्जानी लाईफ जगत असतात, पार्टी अभी बाकी आहे, कारण त्यांच्याकडे पुरेसा पैसा असतो. ओके, आता म्हणजे मोस्ट प्रॉब्ली हा ना, खानदानी जे असतात त्या केसमध्ये की बरेचसे लोक नाकारा, म्हणजे ते काही करतच नाही आणि त्याच्यामुळे मग ते कुठंतरी मागं पडतात, ते वेगळी गोष्ट आहे. पण व्हॉलंटरी एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, स्वतःहून काम न करणे, कारण त्यांना वाटतं की आपल्याकडे पुरेसे संसाधनं आहे जिच्यात आपण जगू शकतो, है ना. आजूबाजी 500 एकर जमीन असली की व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट नावाचा प्रकार असतो. नॅचरल अनएम्प्लॉयमेंट. आता नॅचरल अनएम्प्लॉयमेंट काय असते, की जवळपास प्रत्येक देशामध्ये 2 ते 3% ही अनएम्प्लॉयमेंट तुम्हाला भेटणारच आहे. असं कुठेही होणार नाही की 100% एम्प्लॉयमेंट दिलेली आहे बाबा. तर हे दिसतं मिनिमम पर्सेंटेज ऑफ अनएम्प्लॉयमेंट तुम्हाला असतं आणि ते कुठेही तुम्ही इलिमिनेट करू शकत नाही. त्याला नॅचरल अनएम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं. तर हे एक लक्षात ठेवा, नॅचरल अनएम्प्लॉयमेंट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसते. आता नॅशनल सॅम्पल सर्वे NSSO यांनी मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर आहेत.
तर ते 3 ॲप्रोच पण आहे अनएम्प्लॉयमेंट संबंधीचे NSSOचे. ते काय आहेत? एक, युज्युअल स्टेटस ॲप्रोच. हा 365 दिवसांसाठी असतो. जर एखाद्या व्यक्तीला 365 दिवसातला खूप मोठा काळ कसलंही काम मिळालं नाही तर त्याला युज्युअल स्टेटस ॲप्रोच असं म्हटलं जातं. वीकली स्टेटस ॲप्रोच, ऑब्वियसली वीक आहे हिच्यात, 7 दिवसांसाठी आहे. जर तुम्हाला एका दिवसासाठी 1 तासाचं पण काम हिच्यात मिळत नसेल तर तुम्हाला अनएम्प्लॉईड म्हटलं जातं. डेली स्टेटस ॲप्रोच, आता हिच्यामध्ये पण काय केलं जातं की एका दिवसात म्हणजे जे दिवस तुमचे बघितले जाणार आहे त्याच्यात तुम्हाला 1 तास पण काम मिळत नाही आहे, याचा अर्थ तुम्ही अनएम्प्लॉईड आहेत त्या दिवसासाठी. ओके, हे वीकसाठी होतं. ते वीकमध्ये बघतात की पर डे तुम्हाला काही मिळतंय नाही मिळतंय. तर हे 3 ॲप्रोचेस आहेत NSSOचे, तर ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हार्मोनाइज्ड अनएम्प्लॉयमेंट रेट. आता हिच्यामध्ये काय असतं की हिच्यात बघितलं जातं की लोक अनएम्प्लॉईड लोक जे आहेत तर वर्किंग एजचे, ते किती लोक कामाशिवाय आहेत, किती लोकांना काम अवेलेबल आहे, म्हणजे ते काम अवेलेबल आहे त्यांच्यासाठी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यातले किती लोक काही स्पेसिफिक स्टेप्स घेत आहेत वर्क करण्यासाठी, काम करण्यासाठी, काम शोधण्यासाठी. तर हे सगळ्या गोष्टी याच्यात बघितल्या जातात. हार्मोनाइज्ड अनएम्प्लॉयमेंट रेट, की किती लोक बेरोजगार आहेत, किती लोकांकडं काम आहे आणि किती लोक कामासाठी खटपट करतायत, ते सगळं हार्मोनाइज्ड अनएम्प्लॉयमेंट रेट्समध्ये बघितलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे अनएम्प्लॉयमेंट ट्रॅप. अनएम्प्लॉयमेंट ट्रॅप म्हणजे काय की बऱ्याचदा असं होतं की अनएम्प्लॉयमेंटचे बेनिफिट्स मिळतात आणि त्याच्यामुळे डिस्करेज करतं ते लोकांना अनएम्प्लॉयमेंट चे बेनिफिट्स टू गो वर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा आपल्याकडं ज्या काही सोशल सिक्युरिटी स्कीम्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल दर महिन्याला 35 किलो धान्याची स्कीम आहे. मग ह्या केसमध्ये कसं होतं की ते मिळतंच आहे, तर मग जर धान्य येतं आहे घरी तर मग कशाला जायचं, तेवढ्या याच्यात आपलं होतं आहे, मग लोक जात नाहीत कामाला. जसं युनिव्हर्सल बेसिक इन्कम नावाची कन्सेप्ट होती की या सगळ्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या स्कीम बंद करा आणि त्याचे जे पैसे येतात प्रत्येकाला ते त्याच्या अकाउंटला टाकून द्या, दॅट इज युनिव्हर्सल बेसिक इन्कम. असं केल्यामुळे सुद्धा अनएम्प्लॉयमेंट ट्रॅपमध्ये अडकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर लेबर पार्टिसिपेशन रेट. लेबर पार्टिसिपेशन रेट म्हणजे काय, नावातच आहे याच्या की वर्किंग पॉप्युलेशन किती आहे इकॉनॉमीमध्ये आणि करंटली किती लोक काम करतायत आणि किती लोक कामासाठी प्रयत्न करतायत, तर ते सगळं लेबर पार्टिसिपेशन रेटमध्ये येतं. तर ते एक लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने आपण अनएम्प्लॉयमेंट नावाचं टॉपिक बघितलेलं आहे. तर याचे जे कन्सेप्ट होते ते लक्षात ठेवा, येणाऱ्या परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचं आहे. स्पॉटलाईट बरोबर स्पॉटलाईट बरोबर राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.